उल्हासनगरमध्ये डुप्लिकेट चाव्यांनी बाईक चोरी, नोन अल्पवयीन ताब्यात. हातात बाईकच्या डुप्लिकेट चाव्यांचा गुच्छा आणि शोध बाईकचा, अशीच काहीशी पद्धत वापरत उल्हासनगरमध्ये 2 अल्पवयीन मुलांनी दुचाकी चोरीचा सपाटा लावला होता. दिवसभर शहरात फिरत योग्य बाईक हेरायची, डुप्लिकेट चावीने ती सुरू करायची आणि शहरभर फिरायचे. पेट्रोल संपताच ती बाईक रस्त्याच्या कडेला सोडून देण्याची त्यांची पद्धत होती. या प्रकारामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र उल्हासनगर पोलिसांनी कारवाई करत या दोघांना ताब्यात घेतले आणि संपूर्ण प्रकार उघडकीस आला. पोलिसांनी त्यांच्या ताब्यातून आतापर्यंत 6 महागड्या दुचाकी जप्त केल्या असून आणखी काही बाईक हस्तगत होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सर, मोटरसायकल चोरीमध्ये अल्पवयीन आरोपींना अटक करण्यात आलंय. काय तपासाचा भाग होता, कुठं अटक केला आणि किती मोटरसायकल त्यांच्याकडून हस्तगत करण्यात आले? एकूण 6 मोटरसायकल ज्या आहेत त्या चोरीच्या आहेत. त्या नेवाळी परिसरातून हे केलेले आहेत, जप्त केलेले आहेत. 2 आरोपी आहेत, ते जुवेनल आहेत. त्यांच्याकडे तपास सुरू आहे. सध्या तरी 6 जप्ती केलेले आहेत. पुढील तपास चालू आहे आणि सदरची कारवाई हे DB पथकाचे आमचे PSI इंचार्ज श्री बंकटस्वामी दराडे आणि इतर स्टाफने केलेली आहे. पुन्हा आम्ही त्याच्यावर वर्कआउट करून पुन्हा काय अजून गाड्या रिकवर होतात काय यावर काम करत आहोत. या चोरांची पार्श्वभूमी काय आणि यांनी कुठून या मोटरसायकल चोरल्या होत्या आणि कोणाला विकल्या होत्या? या 2 विठ्ठलवाडीच्या एरियामधून आणि 4 ज्या आहेत त्या कोळशेवाडीच्या ज्युरिडिक्शनमधून चोरून नेल्या होत्या. दोन्ही आरोपी हे जुवेनल आहेत. आता त्यांचं ट्रॅक रेकॉर्ड पूर्ण चेक करतोय आणि त्यानंतर मग पुन्हा काय रिकव्हरी होत आहे यावर आमचं सगळं पूर्ण वर्कआउट चालू आहे. काय नाही, रात्रीचं यायचं आणि गाडी चोरून न्यायची. दिस इज व्हॉट देअर मोडस ऑपरेंडी वॉज. नकली चाव्या वगैरे लावून नाही, असं तोडून न्यायचं लगेच.